आयरन लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम व दीपावली अभिनंदन सोहळ्याचे आयोजन बडनेरा येथील शहीद स्मारकासमोर करण्यात आले होते। आयरन लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक कृष्णराव गभणे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती शहराध्यक्ष बबलू शेखावत व नवनिर्वाचित महिला काँग्रेस प्रदेश सचिव रोमिना मांटेरो हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष अव्वल नंबरवर राहील असा विश्वास अमरावती शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी व्यक्त केला। तसेच बडनेरा शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांची उमेदवारी करता मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी कार्यक्रमात असलेल्या उपस्थितीबद्दल शेखावत यांनी नाराजी व्यक्त केली। आयरन लेडी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि या प्रसंगी या ब्लॉकचे अध्यक्ष संजीव बोबडे आणि ज्यांचं मोंटिना मॅडम यांचं महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाली त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो। मैडम तुम्हारा काम वैसा भी जब तुम यहाँ पे ब्लॉक के अध्यक्ष थे ना तब भी काम बहुत अच्छा था, तुम्हारे काम के बारे में कोई चिंता नहीं है। आता इथे एक लक्षात ठेवा, आता इथं जे उपस्थिती दिसत आहे तिकीट मागणारे खूप लोक आहेत, जुनी वस्ती आणि नवी वस्तीमध्ये इतने लोग हैं कि कितनों भी फोन आ रहा है, टिकट मांगने वाले बहुत लोग हैं, तो ठीक है चलते रहता है, वो टाइम की बात है। ये यावेळेस कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस, तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, काँग्रेस महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल। कारण अमरावती विधानसभेमध्ये आणि अमरावतीमध्ये पश्चिम क्षेत्रामध्ये काँग्रेसचं खूप चांगलं आहे। बडनेरामध्ये तुमच्या जुनी वस्ती नवी वस्तीमध्ये बाकीच्या पक्षापेक्षा जास्त तिकीट मागणारे आपल्याकडे आहे। फक्त आता इथं कार्यक्रमामध्ये काहून येत नाही माहिती नाही। आता नेहमी पाहून झालो की जे काँग्रेसचे पदाधिकारी जे नेहमी म्हणतात काँग्रेसचे तो पक्के ते दिसून नाही राहिले, ठीक आहे चालते आहे। महानगरपालिकेच्या नंतर जेव्हा इथं खूप गर्दी होती त्यावेळेस आपण जे लोक आज काँग्रेसला साथ देतील त्यावेळेस माझ्या डोक्यात मी त्यांचा विचार करतो, माझ्या लक्षात पडली कोण काँग्रेससोबत आहे कोण नाही। तुम्ही एक लक्षात ठेवा की येणारी महानगरपालिकेची निवडणूक यावेळेस काँग्रेस पक्षासोबत म्हणजे मध्यमवर्गीय गरीब लोक खूप ताकदीनं आहे। कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की भारतीय जनता पार्टी फक्त जुमलेबाज पार्टी आहे। कुठेही कोणत्याही समाजाला कोणत्याही म्हणजे असं नाही की फक्त अल्पसंख्याक समाज, बाकीचे समाजाला फक्त हिंदू मुस्लिमच्या नावानं ते फक्त राजकारण करत आहे। कारण तुम्ही पहा इतके लोक बेरोजगार आहे, रोज माझ्याकडे इंजिनियर पोरं रोजचे 2-3 पोरं 10, 12, 13, 14 हजार रुपये महिन्याच्या नोकरीसाठी दरदर फिरत आहे। म्हणून अशी कंडिशन या सध्याच्या भारतीय जनता पार्टी युतीच्या शासनामध्ये झालेली आहे। या महानगरपालिकेत आपण सगळे उमेदवार आता 1-2 दिवसात आपण सर्वेसाठी टीम लावणार आहे। सर्व उमेदवार चांगले देऊ, तुमच्यासोबत ब्लॉक अध्यक्ष उमेदवारी आहेत, बाकीचे पाऊल आहेत, त्यांच्या सगळ्यांसोबत चर्चा करून वैसी दिवाली भी हम मना रहे हैं। आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल की जयंती है और आज इंदिरा गांधी के तुम्हारे शहीद दिवस है। आज उन्हीं के सुरक्षा गार्डों ने उन्हें शहीद कर दिया गया था और आज की हमारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल की जो 150वीं जयंती है हमने बहुत ही कोशिश से मनाया है। दिवाली के अवसर पर मैं आयोजक संजय नारायण बोबड़े साहब का और यहाँ के पूरे कांग्रेस कमेटी का, अल्पसंख्यक विभाग का और सभी आए हुए हिंदू मुस्लिम ईसाई और सभी जात पात का मैं स्वागत करता हूँ और उम्मीद करता हूँ कि आज के दिन को सरदार वल्लभभाई पटेल ने शपथ खाई थी राष्ट्रीय एकता अखंडता की, वही हम कायम। या कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय बोबडे यांनी केले होते। ठिकाणी आगमन झालेलं आहे।
मी बडनेरा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो। आणि आजच्या दिवशी आपल्याला दोन महापुरुषांची ही जयंती साजरी होत आहे। एकाची जयंती, एकाची पुण्यतिथी इंदिराजी गांधी ज्या होत्या त्या आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या। त्यांना आजच्या दिवशी सकाळच्या वेळेस त्यांच्या घरी त्यांना गोळ्या झाडून त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली। यामुळे त्यांचा या दिवशी मृत्यू झाला, म्हणून त्यांना आपण आपल्या काँग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचप्रमाणे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे आणि त्यांचं जे धडधाकट व्यक्तिमत्व होतं, या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना आपण या आजच्या दिवशी अभिवादन करतो। आणि त्यांचे कार्य भरपूर आहे, इंदिराजीचे कार्य भरपूर आहे। देशाला सांभाळण्याचा सिंहाचा वाटा आहे। देश सांभाळून आज या प्रगतीपथाला आलेला आहे। कोणी काही म्हणत असेल की बा आम्हीच देश सांभाळला, ही चुकीची भावना आहे। काँग्रेसनी झाड लावलं, पाणी टाकून त्याला मोठं केलं आणि आज ते झाडांच्या फळं दुसरेच लोकांकडे। माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दीपावली अभिवादन कार्यक्रम सोहळ्यानंतर अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।